गुड मॉर्निंग कसलं गुड आफ्टरनून झालेलं आहे आमचं. काल रात्री आम्ही हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग असणार आहे. ह्याच्या आधी व्लॉग येऊन गेले असतील. आम्ही गेलेलो मोहम्मद अली रोडला मुंबईला भायखळ्याच्या इथे खाऊ गल्ली एक्सप्लोर करायला. पण आमचा दिवस चुकला. आम्ही वीकेंडला गेलो त्यामुळे तिथे एवढी गर्दी ना, गेटच बंद झालेलं. आम्ही जेव्हा तिथे पोचलो 2 वाजता. मग एका माणसाने बोललं की त्याच्या मोहम्मद अलीच्या आधीची जी गल्ली आहे तिथून आतमध्ये जा आणि तिथून शॉर्टकट आहे तिथे आतमध्ये घुसायला. आणि तिथेही गेल्यावरती समजलं की का गेट बंद केलं आहे. त्याच्यानंतर तिथे जरा 2-3 ठिकाणी आम्ही खाल्लं आणि तिथून लगेच निघालो आम्ही 3 वाजता. म्हणजे हार्डली अर्धा तासच आम्ही त्या गल्लीमध्ये होतो, कारण का आम्हाला बाहेरच पडायचं होतं. एवढी धक्काबुक्की आणि लेडीज लोक जास्त नव्हते तिथे. ॲक्च्युली होत्या पण ठीक आहे. त्याचा आता शिंपलं बटाटा करायचं आहे आपल्याला. शिवली बटाटा बोलतात त्याला, तिसऱ्या बोलतात आपण मालवणीमध्ये. आणि रावस हे बघा इथे बघू शकता तुम्ही. रावसाला मी मस्त मसाला वगैरे लावून कोकम आगळ लावून ठेवला आहे. चांगला मुरू दे त्याला. आणि ते मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरामध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा. नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, चला भेटूया आता आपण सगळं जेवण बनवताना. हे बघा इकडे आहे आपला रावस एकदम ताजा फडफडीत. आणि हे बघा इथे आपले शिंपले आहेत. ॲक्च्युली ते ॲक्च्युली मला खूप वर्षानंतर बनवते मी. जास्तच झाली वर्ष, त्याला 5-6 वर्षानंतर हा मी बनवते प्रकार. त्याच्यामुळे जरा ते ना येत नाही आहे मला वेळेवरती. आता हे लगेच पटापट तोंड खुलली की तसंच त्याच्यामध्ये डायरेक्ट आहे ना आपण ओपन करायचं त्या. आणि एक भाग त्याचा असतो तो काढून टाकून एक भागच ठेवूया. आपण सगळंच टाकून देऊ. बटाटे घ्यायचे आहेत आणि वाटप माझं ऑलरेडी रेडी आहे. त्याचं आपण करणार आहे कालवण. ठीक आहे, चला कंटिन्यू राहा. इकडे बघा आपण आपल्या ज्या तिसऱ्या आहेत त्या साफ करून घेतल्या आहेत. त्याची एक बाजू काढून टाकली आहे आणि एकच बाजू ठेवण्यात आलेली आहे. त्याचं आपण आता भातावरती खाण्यासाठी करतोय. तर इथे एक कांदा कापून घेतला आहे आणि कढईमध्ये आता आपण तो कांदा फ्राय करणार आहे. इकडे 2 बटाटे घेतलेत आपण मीडियम साईजचे कट करून. आणि ते पण आपण त्याच्यामध्ये खाणार आहे. खूप टेस्टी लागतात ते ॲक्च्युली. आणि इथे आपलं आहे कांद्या खोबऱ्याचं वाटप. ते त्याच्यामध्ये जाणार आहे. ओलं वाटप नाही जात तिसऱ्यामध्ये. आणि ते चिकनसारखं ग्रेव्हीसारखं टेस्ट होतं. आणि आपल्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स असणार आहे कोकम. हे बघा कोकम आणले तिथे मी. ते तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार. इथे कांदा झाला आपला. आता त्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया. हळद टाकूया. लाल तिखट टाकणार आहे आपण 1 चमच. 1.5 चमच घेते मी ते धने जिरे पूड. हे झालं. आणि आपला घरगुती घाटी मसाला. जर कोणाला या मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा की येस म्हणून. ठीक आहे, हा मसाला आम्ही आता सीझन सुरू झाल्यात मसाल्याचा. घाटी मसाला आहे आपला, प्युअर आहे एकदम. बघा 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकणार हा तुमचा मसाला. घाटी मसाला आहे. कांदा लसूण मसाला बोलतात काही जण ह्याला. ठीक आहे, हा आपण 1 चमचा त्याच्यामध्ये टाकणार आहे बस. आता हे आपण मस्तपैकी परतून घेऊया. हे जे आहे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया. हे बघा आणि बटाटे पण टाकून घेऊया. हर्ष पहिल्यांदा खातात ना हे. कोळंबीसारखं लागतं. कोळंबी बटाटा बनवते ना मी.
कांदा खोबऱ्याचं वाटप टाकूया आपण. हे बघा याच्यामध्ये सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटप आहे. थोडंसं लसूण टाकलेलं मी. बस. तिसरे आपण उकळून घेतलेलं बरोबर, त्याचं पाणी जाणार याच्या आतमध्ये. तर तो खालचा गाळ नाही टाकायचा प्रयत्न करायचा आपल्याला, वरचं पाणी, कारण का त्याने होणार आपलं टेस्टी एकदम. तुम्हाला ती ही गाळ नाही टाकायचं आपल्याला. हे बघा हे खालचं. आता आपण इथे हे बटाटा शिजेपर्यंत त्याला शिजून द्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आई मीठ टाकलेलं का हे करताना? हां मग ठीक आहे. इथे ये. हे बघा मंडळी, आपलं तिसऱ्याचं कालवण रेडी आहे. बटाटा शिजला आहे आणि इथे बाजूला ठेवला आहे. जरासं अजून शिजू दे बटाटा एकदम स्मूथ. हे आता होतं आहे आपलं कालवण. आणि इथे आहे आपलं तव्यामध्ये मी तेल तापवलेलं आणि हे आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामध्ये मसाला, हळद आणि मीठ टाकलेलं आहे. आणि हे आता आपण रावस आपला मस्त आहे बघा ताजा, हा आता डायरेक्ट तव्यामध्ये फ्राय होणार. तेल गरम झालं आहे बघा. चिर 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 चिर. मस्त चुरचुरीत तळून घेऊया सगळे पीसेस. अशा पद्धतीने आपण आता डायरेक्ट तुम्हाला तळून दाखवतोय आता आपण. हे बघा मस्त. इकडे आता आपण मासे पलटी मारून घेऊया. एकदम फ्रेश मासा घेतला आपण मंडळी. जरा त्रास होतो जायला एवढा लांब. आपण ते ॲक्च्युली अर्नाळा फिश मार्केट पण झालेला आहे आपला एक व्हिडिओ, तर नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करा. अर्नाळा फिश मार्केटचा पण व्हिडिओ आपला खूप व्हायरल झाला होता. म्हणजे आपले सगळेच फिश मार्केटचेच व्हिडिओ खूप मस्त व्हायरल होतात. बघा असं दोन्ही साईडला मस्त कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. आणि हे बघा आमचा कोको, बघा कोको इधर आ. ह्याला माहिती पडलंय मच्छी बनतंय काहीतरी, नॉनव्हेज आहे. तर हा काय माझी पाठ नाही सोडत आहे. चला आता आपण हे सगळं तळून घेऊया आणि डायरेक्ट भेटणार आहोत आपण जेवताना. तर आता इथे आपलं ताट आहे ना रेडी आहे बघा. तर हे बघा तिसऱ्याचं हे रावस, काकडी कांदा, हे काय आहे तिसऱ्या चपाती आणि भात, तिसऱ्या आणि बटाटा. तर आता आपण टेस्ट करूया तिसऱ्या आणि बटाटा. टेस्ट सांगा. सेम कोळंबी बटाटा बनवलेला आहे, सेम. फक्त तिसऱ्याची तुम्हाला माहिती आहे टेस्ट असतेच. हे दोघं बघा कशा आस लावून बसतात, ते मच्छी आहे म्हणून. हे नंबर आता आपण फिश बघूया. हे घ्या, हे घ्या. सफेद आहे बघा, एकदम ताजा. नंबर आहे यार. ॲक्च्युली रावस मासा मी कधी खाल्ला नव्हता लाईफमध्ये, पण लास्ट टाइम मी 100चे रावस आणलेले ना, तेव्हापासून मला रावसच्या प्रेमात पडले मी. एक नंबर आहे. आजचं जेवण एक नंबर झालेलं आहे. हे बघा तिसऱ्या मसाला असं खायचं असतं ते. मस्त आहे ना. आणि भेटूया आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये, म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू, बाय बाय, टेक केअर.